वर्षानंतर पुण्यात सभा घेतोय. त्याच्यामुळे मला माहित नाही इकडे काही शेतकरी आले असतील किंवा नसतील. आलेत का? नाही, खरंच आलेत. कारण मी दर सभेत विचारतो की पवार साहेबांनी त्यावेळेला केंद्रीय कृषी मंत्री असताना पहिल्या प्रथम देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं होतं आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. माझ्या सोबत सगळे महाविकास आघाडीचे आपले नाना तेव्हा अध्यक्ष होते, थोरात साहेब महसूल मंत्री होते, देशमुख साहेब गृहमंत्री होते, हे आता तिकडे जे गेलेत ते अर्थमंत्री होते. आणि कोणी न मागता महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची जी रक्कम होती ती त्यातनं आम्ही तुम्हाला मुक्त केलं होतं. तेव्हा कापसाचे भाव काय होते, सोयाबीनचे काय होते, हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही तुमच्यासारखे खोटं नाही बोललो कधी. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करून दाखवतो तेच आम्ही बोलतो. पण ह्यांची वृत्ती एवढी वाईट आहे. आज मला कळत नाही, सुप्रिया तू उल्लेख केला नॅशनल करप्ट पार्टी, आणि क्लीन चिट कोणाला मिळाली? मग 70,000 कोटीचा घोटाळा कोणी केला होता? बँकेचा घोटाळा कोणी केला होता? बरं ते सोडून द्या. काल परवाकडे आपले मोदीजी शिवसेनेला, हो माझ्या शिवसेनेला, माझ्या वडिलोपार्जित शिवसेनेला नकली सेना म्हणाले. कारण त्यांच्या बरोबर आहे गद्दारांची फौज, गद्दारांची टोळी, गाढवांची टोळी, ही त्याला ते सेना मानतायत. मग मोदीजी मला सांगा, आज जर का न्याय तुम्ही लावलात तर तुम्ही जे बोलला होतात नॅशनल करप्ट पार्टी, आता आमचंही चिन्ह गद्दारानं दिले आणि पवार साहेबांचं पण गद्दारानं दिलेलं आहे. मग नॅशनल करप्ट पार्टी ही इकडे आहे का तुमच्या सोबत आहे? मग ही कशी चालते तुम्हाला नॅशनल करप्ट पार्टी? ही एका बाजूला आमच्यावरती टीका करायची नकली सेना, पण अख्खी भ्रष्टाचारांची फौज. म्हणजे मी कालपासून जे बोलतोय, एक अकेला सब पे भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी, सगळे सोबत भ्रष्टाचारी आहेत. यांची नीती अशी आहे. मी तर हा प्रश्न दरवेळेला विचारतो, जी शिवसेना अख्खी, ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळात जी मदत केली म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात, ही शिवसेना तुम्ही संपवायला निघालात. त्या शिवसेना प्रमुखांनी अत्यंत कठीण आणि प्रतिकूल काळामध्ये सुद्धा मोदींना जेव्हा वाजपेयी काढायला निघाले होते तेव्हा मोदींची बाजू घेतली होती. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात आणि मग कोणाचा तुम्ही प्रचार करताय? मी कालच्याही सभेत विचारला प्रश्न, तोच तुम्हाला विचारतो. तुम्ही युट्यूब बघता ना? मग त्या रवीश कुमारनी काल एक व्हिडिओ टाकलाय, भारतातलं सगळ्यात मोठं सेक्स स्कॅन्डल. मुद्दामून बघा, मोदींना कोण हवे आणि कोण नको. त्या कर्नाटकामध्ये देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णा, त्याचं ते सेक्स स्कॅन्डल, त्याच्या चित्रफिती मागून चित्रफिती आलेल्या आहेत आणि मोदीजी त्याचा प्रचार करतायत. ह्याला मत द्या म्हणजे मला मत मिळेल, त्यांना मत मिळेल. त्या रेवण्णाचे हात बळकट करा. कशाला? आणखीन फिल्म काढायला. अशी सगळी माणसं, ते तर झालंच. ही यांची नीती. आणि वरपासून खालपर्यंत. म्हणून मी यांना भेकड भाकड जनता पार्टी म्हणतो. ते उगाच नाही बोलत, मुद्दामून बोलतोय त्यांना. मी भाकड एवढ्यासाठी म्हणतो कारण यांनी कधी कोणताही विचार दिलेला नाही, कोणताही आदर्श निर्माण केलेला नाही अशोकरावांचा सोडला तर. ना नेता दिला ना विचार दिला. आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात तर ते कधीच नव्हते. उद्याच्या 1 मेच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा तेव्हाचा जनसंघ सामील झालेला नव्हता. कारण माझे आजोबा त्यावेळेला अग्रणी होते. शिवसेना प्रमुख तेव्हा शिवसेना नव्हती. पण माझे वडील म्हणजे बाळासाहेब, माझे काका म्हणजे श्रीकांत ठाकरे, हे सुद्धा माझ्या आजोबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते.
आणि हा इतिहास 300-400 वर्षापूर्वीचा नाहीये, हा आता 60-65 वर्षापूर्वीचा आहे.